नमस्कार, जय शिवराय, जय भीम। मला वाटतं सर्वांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचलेले आहे। तर मी आधी 2 व्हिडिओ टाकले आहे या व्हिडिओच्या आधी। तर मला त्या व्हिडिओमध्ये खूप लोकांचे कमेंट्स आलेले आहेत की जे कोणाचे पॉझिटिव्ह कमेंट्स आले, कोणाचे निगेटिव्ह कमेंट्स आले, आणि मी त्या गोष्टीला अप्रिशिएट करते की तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला, माझे गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। माझे काही पॉइंट्स असतील जे तुम्हाला निगेटिव्ह वाटतात किंवा पॉझिटिव्ह वाटतात। मी कुठली राजकारणी व्यक्ती नाही आहे, मी या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी आहे। तर मी जे हा व्हिडिओ बनवत आहे हे कुठल्या स्टुडंटसाठी नसून हा व्हिडिओ जे प्रशासनातली व्यक्ती आहे यापर्यंत पोहोचला पाहिजे आहे। आणि हा जो हे जे मी मागण्या करत आहे, आपण आतापर्यंत जेवढे पत्र दिलेले आहे, जेवढे निवेदन आपण करू शकतो आपल्या प्रती, आपण आपल्या ज्या लेवलवर जेवढी म्हणजे धावपळ करू शकत होतो, जेवढे पत्र आपण जिथपर्यंत पोहोचू शकत होतो तिथपर्यंत आपण ते केलेलं आहे। नागपूरला हिवाळी अधिवेशनमध्ये खूप सारे स्टुडंट आले होते। आपल्याला मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्याशी भेट पॉसिबल झाली नाही, तरीही नागपूरचे 3 व्यक्ती मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले, त्यांना निवेदन दिले। बाकी जिल्ह्यातील लोक आले, थांबले तिथे तेवढ्या वेळपर्यंत। त्याच्यानंतर ह्या सर्व प्रोसिजर सर्व झालं। खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गाव पातळीवर आपण निवेदन दिलेले आहे सर्वांकडे। आपल्या सर्वांच्या मागण्या ज्या आहेत त्याच आहे ज्या आपण निवेदनामध्ये दिल्या, ज्या मी बोलत आहे की आपला कार्यकाळ वाढायला पाहिजे, आपल्याला जो आहे मानधन वाढायला पाहिजे, 20-25 हजार मानधन झाला पाहिजे निदान। तर ह्या मागण्या आपण यासाठी करत आहोत, आपण कुठल्या विनाकारण ह्या मागण्या करत नाही आहोत। मला खूप लोकांचे असे कमेंट आलेले आहे की मॅडम तुम्हाला माहीत तर होतं की ही 6 महिन्याचीच योजना आहे, तर तुम्ही लोकांना निगेटिव्ह का बरं करत आहात? तर ही योजना 6 महिन्याची होती, पण 6 महिन्याची योजनेच्या बेसिसवर तुम्ही जे आम्हाला प्रशिक्षण देत आहे, या प्रशिक्षणानंतर जो GR आहे, तुम्ही प्रॉपर GR वाचा। त्या GR मध्ये लिहिलेलं आहे, आपली जी ऑर्डर कॉपी आहे याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की आस्थापनाला आणि प्रशिक्षणार्थीला जर मंजूर असेल तर त्याच आस्थापनामध्ये प्रशिक्षणार्थीला रुजू करण्यात येईल। हा त्या पॉइंट लिहिलेला आहे। त्याच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा होते ते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मंगलप्रभात लोंढा, ह्या सर्वांनी मॅक्झिमम लोकांनी हे शब्द आपल्याला इलेक्शनच्या तोंडावर बोललेले होते की लाडका भाऊ योजनेच्या तर्फे जे लोक लागलेले आहेत त्यांना 50% लोकांना आम्ही परमनंट रोजगार देऊ, त्यांना तिथेच आम्ही रुजू करू। तर हे माझे शब्द नाही आहे की मी काही उलट बोलत आहे, मी लोकांना भडकवत आहे, मी आपल्या मागण्या पूर्ण करत आहे। आणि मी असं नाही, मी जो व्हिडिओ बनवला त्यामध्ये मला 2-3 लोकांनी सांगितलं की कोणी क्वालिफाईड नसूनही त्यांना पोस्ट दिले आहे। तर जर प्रशासनाने जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केले तर तुम्ही जर कुठल्या व्यक्तीला सेटिंग लावून जर तुम्ही त्यांना ह्याच्यामध्ये ॲड केलं असेल की 6 महिने निदान तुम्ही कसं तरी त्याच्यामध्ये करा, नंतर आपण असं करू, असं जर काही असेल तर आता तुम्ही आस्थापनाकडे GR द्या ना। आस्थापनामध्ये 6 महिन्यापर्यंत आता प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे प्रॉपर। 6 महिन्यामध्ये त्याचा व्यवहार कसा आहे, त्याला काम येतो की नाही येत, जे क्वालिफाईड आहे, जसं ज्यांचं डिप्लोमा झाला आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे, फॉर एक्झाम्पल डाटा एंट्री ऑपरेटर खूप सारे आहे, MPW लागलेले आहे, ANM नर्स लोक आहे, त्याच्यानंतर फार्मसी ऑफिसर आहे, त्याच्यानंतर लॅब टेक्निशियन आहे, टीचर स्टाफ आहे। तर हे काही ग्रॅज्युएट स्टुडंट आहे ज्यांच्याकडे व्हेरीफाईड डिप्लोमा असतो, ज्यांच्याकडे लायसन्स असते, ज्यांच्याकडे डिप्लोमा असते, ज्यांच्याकडे डिग्री असते, तर त्या लोकांचं तुम्ही तर प्रॉपर सर्टिफिकेशन बघूनच घेतलेलं आहे, त्यांचे लायसन्स बघून घेतलेलं आहे। बट त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्ही 12th बेसिसवर लावले, जे तुम्ही MPWच्या पोस्टवर लावले, जे किंवा तुम्ही अदर दुसऱ्या पोस्टवर घेतले असेल, जर का तुम्ही असे सेटिंग लावून जरी का कुणाला घेतलं असेल तर आता आस्थापनामध्ये ते लोक काम करत आहे। आस्थापनामध्ये एकच व्यक्ती किंवा 2च व्यक्ती त्या व्यक्तीची हेल्प करू शकते ना, पूर्ण आस्थापनामध्ये एवढे लोक काम करणारे असतात। तर तुम्ही तुमच्या एक टीम जी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे झालं होतं आता VC मध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांचं, तर तुम्ही तशा प्रकारे टीम नोंदणी करा आणि तुम्ही त्या आस्थापनामध्ये त्यांना पाठवा ना की जिथे जिथे तुम्ही त्यांना
जॉब दिली आहे की तुम्ही व्हेरीफाईड करा की तो व्यक्ती कसा काम करतो, त्याला प्रॉपर येतो का, तो डाटा एंट्री ऑपरेटर या पोस्टवर लागलाय तर त्याला डाटा एंट्रीचं काम येते का, त्यांनी 6 महिने कशा प्रकारे काम केलं, तो टीचर आहे तर त्याला शिकवता येतो का, तुम्ही स्टुडंट लोकांना विचारा, तिथल्या टीचर स्टाफला विचारा, सर्व गोष्टी मॅनेज होऊ शकतात. तुम्ही डायरेक्ट सर्वांचा रोजगार काढून तुम्ही डायरेक्ट त्यांना लात मारून काढू शकत नाही, कारण की आम्ही जे आहे आमचा हा लाईफचा सिक्युरिटीचा प्रश्न आहे. आम्हाला निदान आम्ही खूप पेमेंट मागत नाही, 20-25 हजार पर्यंत पेमेंटची मागणी आम्ही करत आहोत. आणि सोबत आम्हाला तुम्ही टाइम पिरियड तरी वाढवा, निदान आम्हाला तुम्ही 6 महिने देऊन पुन्हा 6 महिन्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना बेरोजगार करणंच आहे. आधी तर आम्ही बेरोजगार होतोच, कारण की बेरोजगारी आपल्या देशामध्ये खूप जास्त आहे. आता 6 महिन्याची योजना आम्ही तुमच्यावर ट्रस्ट केलं काही विश्वासाने की हो मुख्यमंत्री साहेब बोलले, म्हणजे त्यांच्या शब्दाला काही तथ्य असेल ना बोलले तर त्याबद्दल आम्ही विश्वास करून तुम्हाला वोट केलेला आहे. त्यानुसार आम्ही फॉर्म भरले, त्यामध्ये आम्ही सिलेक्ट झालो एवढ्या स्टुडंट्समध्ये. तेव्हा जाऊन तुम्ही आम्हाला प्रशिक्षण देताय, तुमचं 10 लाखाचं टार्गेट पूर्ण करत आहात. तर आम्हाला जे आम्ही कंप्लीट झालेले स्टुडंट आहोत 6 महिन्याचे प्रशिक्षणवाले, यांना सुद्धा तुम्ही ऑपॉर्च्युनिटी द्या, कारण की आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर पुन्हा बेरोजगार होण्याची मेंटॅलिटी सध्या आमची नाही आहे. आणि तुम्ही जो GR काढला त्या GR मध्ये तुम्ही असं नमूद केलेलं आहे की आस्थापनाला आणि विद्यार्थ्यांना जर मान्य असेल तर ते त्याच ठिकाणी त्यांना कामावर रुजू ठेवू शकतात. त्यांच्या पेमेंट म्हणजे त्यांच्या नवीन आपण GR काढून त्यांना समोर प्रोसिजर करू शकतो. त्यानुसार तुम्ही आम्हाला समोर जे बोलले ते करा. आणि हेच बद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर खूप लोक याच्यामध्ये येऊन मला असे कमेंट्स करत आहे की तुम्ही लोकांना निगेटिव्ह करत आहात, तुम्ही वाईट बोलत आहात, तुम्ही प्रॉपर GR आधी वाचून घ्या, ही योजना 6च महिन्याची होती, हे तुम्हाला माहीत नव्हतं का. हे सर्व गोष्ट माहिती होतं आणि हे सर्व गोष्ट मला प्रॉपर माहिती आहे. मी कुठलीही गोष्ट विना कुठल्या तथ्यांनी किंवा विना कुठल्या वाचन केल्याने मी तुमच्यासोबत बोलत नाही किंवा मी व्हिडिओ करत नाही आहे. मी प्रॉपर फॅक्च्युअल स्टडी करते, कॉन्सेप्ट बेस्ड स्टडी करते, त्याच्यानंतर मी कुठलीही गोष्ट करते. आणि हा माझा स्टडी बेसमधलाच एक रुटीन असतोय. तर प्लीज माझ्यावर कमेंट करण्याआधी तुम्ही आधी डिटेल्स काढा, त्याच्यानंतर तुम्ही बोला. आणि हे मी आपल्यासाठी व्हिडिओ करत आहे, आपल्या भविष्यासाठी करत आहे. निदान 5% जरी का याचा फायदा झाला तरीही खूप आहे ना. आपल्यापैकी 50% लोक जरी का परमनंटमध्ये लागले, चला मी नाही तर माझ्या व्यतिरिक्त कोणी लागेल ना जी याच्यामध्ये काम करत आहे. तर ॲटलिस्ट 50% लोकांनाच जे तुम्ही परमनंट रोजगार देणार होते ते तर द्या. की फक्त 6 महिन्याचं तुम्ही आमच्याकडनं प्रशिक्षण करून घेताय, आम्हाला काम करून घेताय, तुमचे जे एवढे कामं पेंडिंग होते, कामं कमी नाही करून घेत आहेत आम्ही, कामं खूप करून घेत आहे तुम्ही 6 महिन्यामध्ये. आणि त्या बेसिसवर आम्ही फक्त 10, 6 आणि 8,000 रुपये पेमेंट घेऊन शांत बसून आहोत, प्रॉपर काम करत आहोत. कारण की आम्हाला माहिती आहे की कुठे ना कुठे आम्हाला समोर प्रशासन आमची काळजी करेल, आम्हाला हेल्प करेल. पण तरीही जर तुम्ही स्वतः विद्यार्थी मला असे कमेंट जर करत असेल तर मी असे निगेटिव्ह होणारी मुलगी नाही आहे. मी खूप पॉझिटिव्ह पर्सन आहे. खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्टीचं वाचन करून मी समोरचे प्रश्न बोलत आहे. तर तुम्ही सुद्धा ती गोष्ट वाचा आणि आपल्यासाठी सपोर्ट करा. आपला 16 तारखेपर्यंत काही प्रोग्राम आहे तर त्यामध्ये ते अटेंड करा तुम्ही प्लीज. आणि या सर्व गोष्टीला सपोर्ट करा. निदान आपला काही ना काही फायदा झाला पाहिजे. या सर्व गोष्टीसाठी आपल्याकडून जी काही तुम्ही करू शकता ते करा प्लीज. ओके. आणि निगेटिव्ह कमेंट न करता, मला माहिती आहे व्हिडिओ निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कमेंट येतातच आहे, बट तुम्ही सुद्धा त्याबद्दल प्रॉपर स्टडी करा. काय बोलले, कोण काय, आणि याचे मला फक्त सांगायची गरज नाही आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्च जरी कराल ना तर तुम्हाला त्यांची स्पीचची व्हिडिओ मिळतील. तुम्ही एक प्रॉपर GR जो आहे तो GRची PDF काढा, ती GR वाचा. 4.2 जो आहे पॉईंट तो वाचा. 4.1, 4.2, 4 पॉईंटपासून तुम्ही पॉईंट्स वाचा. तुम्हाला त्या सर्व गोष्टी समजायला येणार आहे. ठीक आहे. तर बेस्ट ऑफ लक सर्वांना. सर्व आपल्या कामामध्ये प्रॉपर लक्ष द्या आणि सोबत आपली स्टडी चालू ठेवा. आपलं कॉम्पिटिशन जे आहे, आपण जे आपल्या लाईफमध्ये करत आहोत, अभ्यास करत आहोत, एज्युकेशन घेत आहोत, एक्झाम्स देत आहोत, ते तर आपल्याला करायचंच आहे. पण ही एक संधी आहे, तर ही संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे समोर चालून जर आपण याच्यातून एकदा निघालो तर याच्यानंतर आपलं काय होणार हे आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे. पुन्हा तेच आपल्याला मार्केटमध्ये उतरून पुन्हा जॉब शोधणं. कोणी 1 वर्ष ठेवेल, त्याच्यानंतर पुन्हा काढेल, कोणी काही दिवस ठेवेल, मग पुन्हा काढेल.
व्हॅकन्सी कमी, त्यांचं काम कमी झालं की ते प्रायव्हेटवाले आपल्याला काढून फेकेल. ॲटलिस्ट निदान सिक्युरिटी तर असेल ना जॉबची. या योजनेच्या थ्रू जर आपण लागलो तर आपण विनाकारण मागणी नाही करत आहे. हे लोक स्वतः आपल्याला असे बोलले, आपल्याला आश्वासन दिलं, आपल्याकडनं या बेसिसवर ओट घेतलं, त्यामुळे आपण ही मागणी करू शकतो. आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, हे करायला पाहिजे, हा आपला हक्क आहे. ओके, तर चला, थँक्यू सो मच. तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही कमेंट केलं, मी माझं मत मांडलं आहे. आणखी तुम्हाला जर कुठल्या प्रकारचा पॉईंट वाटत असेल की मी चुकीचं बोलली तर तुम्ही मला सजेस्ट करा, मी त्या टॉपिकवर बोलते. आजच्या टॉपिकमध्ये जे काही माझे कमेंट्सवर रिॲक्शन द्यायचे होते ते मी पूर्ण रिॲक्शन दिले आहे. आणि प्रॉपर एक तुम्हाला मी का बरं तो टॉपिक घेतला किंवा का बरं मी हा पॉईंट बोलली, मी ते पण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर थँक्यू सो मच. आणि कंटिन्यू तुम्ही असंच व्हिडिओला समोर शेअर करा, लाईक करा, जेणेकरून समोरच्या व्यक्तीपर्यंत हे जे डाऊट्स झालेले आहेत ते हे क्लिअर होईल आणि प्रशासनाच्या व्यक्तीपर्यंत हे राजकारणी व्यक्तीपर्यंत हे व्हिडिओ पोहोचेल आणि आपले डाऊट्स, काही आपले जी प्रॉब्लेम्स आहे ही सॉल्व्ह होतील. तुम्ही पुन्हा प्रॉब्लेम तयार करण्यामध्ये आपलं योगदान न देता तुम्ही प्रॉब्लेम आपली कशी सॉल्व्ह होईल यामध्ये योगदान द्या. ठीक आहे, थँक्यू.